संगम शरणम गच्छामि। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवाची असावे हे सर्व पंथ संप्रदाय एकजुटे मतभेदन तुम्ही आम्ही एक झालो पाहिजे आणि एकही झालो पाहिजे त्याच्यासाठी रमाई जयंतीचा कार्यक्रम आहे। इकडे उजवीकडे बसलेली जी टीम आहे हे सर्व अभ्यासिकेची टीम आहे बरोबर बघा कसे चार्जिंग आहेत आज एक एक माणूस लाख मोलाचा आहे बरोबर लहान लेकरापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व मंडळी कार्यक्रमात आहे। त्या आजीचं तर कौतुक करावं असं वाटते ते रुमाल बांधून आहे हे इकडं लास्टे काय आता त्याच्या वा 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 या आजीचं वय 75-80च्या वरत आहे पण तरी त्या आजी नातवाचं कौतुक पाहायला बसून आहे। एवढं वय झालं पण चष्माही नाही हा कसं फेसबुक ओके नोक होके एकदम ओके वा वा मला तुला पाहून आजी मला आजीची आठवण आली नाही आजी 85 वर्षाची झाली तिले 4 वेळा खाली टाकलं मोरते मोरते म्हणून ना परिवारातले लोक नातेवाईक लोक काटावून गेले आता सांगितलं का येतच नाही ते हैराण आहे काहून तर आले का तब्येत पाहिले आले का मग अंगूर घेऊन या लागते त्यावर हे ओल्ड इज गोल्ड आहे। मी या मायमाऊलीलाही धन्यवाद देतो की माझी आजी म्हणायची कोणीही जाता कोटी कोटी जमा झाला हिमप्रदाला श्रावणी कोटी कोटी जमा झाला हिमप्रदाला श्रावणी कोटी कोटी जमा झाला आमच्या भीमाची सावली म्हणजे माय माऊली होमाई होती लक्षात घ्या आणि त्या माय माऊलीच्या जयंतीच्या निमित्तानं जन्मोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित आलो लहान पोरापासून त्याबरोबर हे लाखानं कमी आनंद घेतात हे आधार कार्ड लिंक नाही का जी आहे वा 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 क्या बात आहे लेकरी हुशार आहे तुमच्या इथं पैसे आणलेच का तुम्ही नाव नका घेऊ म्हणते बेनामी संपत्ती ईडीवाले रेड मारतील ना मा घरावर मला कृपया कोणी पैसे देऊ नका मी का बरं पैसे घेत नाही त्याचे कारण सांगतो एकानं आणले का 10 जण पैसे आणतील त्याच्यात आपले 10 मिनिटं जाईल 10 मिनिटात एखादा विषय मांडला जाऊ शकते या लहान लहान लेकरांना मला या विचाराशी जोडायचं आहे तसे लेकरं मोठे जोरदार आहे तिथं बरं यायला काही विचारा तुम्ही उत्तर बरोबर सांगता ते सांगा बरं लहानशा पोरातून एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्याने किती किलोमीटर दिसेल ते बाबू हे बाबू हे सांगून हे ना तू हे लवकर हे बाबू एक संविधान तुला सप्रेमेट देतो ये हे बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान तुला सप्रेमेट ये ना 2 किलोमीटर मला होईल हे इकडं तुला PCR घेतो एखादा कॉम्प्लेक्स आहे का बोलतो मुलांचा शीतलताईचं काय नाव बेटा तुझं द्या गेले इकडे ये ना संविधानात ये मस्त पोरग आहे तुझं नाव काय बेटा ना तुला का बसायला बोलवलं काय येतं कसं माहीत जवळ घाबरायचं नाही तिनिष्का सुनिंगा का ना नाही म्हणते आपला विचाराचा माणूस तुझं नाव काय आर्यन आर्यन किती सुंदर नाव आहे असे नाव पाहिजे आर्यन नाही तर आम्ही गावागावात जातो रोज कार्यक्रमाला काही काही पोट्याचे नाव पाहू पिंकी नाव आहे पिंकी आपल्या नागपुरात 35 वर्षाची घोडी पण चिंकी नाव पोराची पोरीचे पलक मोठी झाल्यावर दाखवते झलक ना
ना पट्ट्याचे बंटी बंटी मारते 90. अगं याचं नाव किती सुंदर आहे. आर्यन. आर्यन. तुझ्या पप्पाचं नाव मनोज. हा मनोज. आणि मम्मीचं वर्षा. वर्षा. तर तुमच्या इकडे मम्मी म्हणतात की आई म्हणतात बेटा? मम्मी. मम्मी. मम्मी म्हणजे काय होते? आई. आई. आणि आई म्हणजे आजी. असा नेटवर्क करून सोडते बा. मम्मी म्हणजे आई आणि आई म्हणजे मदर. मदर. हा. आणि मदर म्हणजे मॉम. हा? मॉम. मॉम. कमी अपडेटेड वर्जन आहे काय? कारण हा शब्दच असा आहे की तडप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. तुला मातीतून करताना तुला काटते फास. आई माझी मायचा सागर गिराती दे जीवनाचा. हा शब्द कसा जोरदार आहे. आणि आज आईचाच कार्यक्रम आहे. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. मला हे गाणी घेणे नंतर म्हणता येईल, पहिले याचा निकाल लावू द्या मला. आर्यन. आडनाव काय बेटा तुझं? रामटेके. हा? रामटेके. रामटेके. काय टेके म्हणते? रामटेके. रामटेके. चांगला आहे. रामटेके म्हणजे आपल्याच पार्टीतलं दिसते. हा 85% आपल्या लोकांचे आडनाव ओळखूच येते ना. नाही ते गुजराती, मारवाडी, शिंदी, जैन समाजाचे आडनाव पण कसे पद्धतशीर आहे. गुप्ता, शर्मा, खंडेलवा, अग्रवा, अंबानी, अदानी. माझ्या घराजवळ राहते नंदनमध्ये शिंदी समाजाचा मोठा व्यापारी माणूस आहे. चांगला माणूस आहे, पण आडनाव माल पाणी. माली है न पाणी है. आपले आडनाव रामटेके, लोखंडे, तेल गोटे, तेल लावून गोटे. आडनाव आहे. जसं एक पोरगा आपल्या वडिलाले म्हणून म्हणजे काजी बाबा. आपलं आडनाव वाघ आहे तरी तुम्ही आईले काहून घाबरताजी म्हणून. आपलं आडनाव वाघ आहे तरी तुम्ही आईले काहून घाबरताजी म्हणे. त्याचा बाप त्याला म्हणे अरे आपलं आडनाव वाघ आहे पण त्या आईकडलं आडनाव म्हणे वाघ मारे आहे म्हणे. या बहुजन समाजाने यथून लंब केलाय, लक्षात घ्या. हे महामानव आले नसते बाबू, हे आले नसते तर तुले मले हे बोलायची संधी काही भेटत नव्हती. कारण बहरून आले हे वन उपवन, फुल किती झाले शोषित तरुण, फुल किती झाले शोषित तरुण. गाल असे की पडे अपुरी ओटी, हो गाल असे की पडे अपुरी ओटी. भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी. तुझाडी राणी किमया गेली समोरी, हो तुझाडी राणी किमया गेली समोरी. भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी. ही ताकद दिली या महामानवानं. रामटेके भाऊला, तुषार सूर्यवंशीला मी नेहमी कार्यक्रमात म्हणतो की कुणी घोट घेता आहे, कुणी घोट घेता आहे तर कुणी घास घेता आहे. कुणी घोट घेता आहे तर कुणी घास घेता आहे. पण बा भीमा तुझ्यामुळेच सारे श्वास घेता आहे. ही ताकद या महामानवाने दिली. अरे ह्या राहिला मुले हा ज्याला उमेदवार उभा करून आपण. आर्यन कोण्या वर्गात शिकते बेटा तू? पाचवा. हा पाचवा.
आता ओचं काही काम होतं का येत? हा अच्छा बरं ते तुकडी राहते बरोबर आहे ना? हा ओके म्हणजे हो तो हा चांगला आहे. कोण्या शाळेत शिकते रे बेटा? मानवता हा? मानवता मानवता प्राथमिक शाळा. अच्छा चांगला आहे. म्हणजे कॉर्पोरेशनची नाही आहे ते म्हणून तर पिकअप चांगला आहे बाबू तुला. नाही तर पुऱ्या कॉर्पोरेशनच्या शाळा लंब करणं चालू आहे. जाऊ द्या आता त्याच्यावर बोलत नाही मी. पत्रकार मंडळी बसून देतील छापून. 5व्या वर्गात आहे नाही तू? तुझ्या चेहरा पाहून एक वाक्य सांगतो बेटा तुले. तू मोठा झाल्यानंतर फार मोठा माणूस होणार आहे. हा आपला शब्द आहे तुला आजच्या रमाई जयंतीच्या निमित्तानं. कारण तुझ्या डोळ्यात तेज आहे आणि तू अभ्यासावर लक्ष देणारा पोरगा आहे. तू अभ्यास करणारा पोरगा आहे आणि तू अभ्यास करून फार मोठा माणूस बनणार आहे. तसं काय बनायचं आहे तुला? काय बनशील? पोलीस हा? पोलीस अच्छा स्टेशन जवळ आहे का इथं? बरं नाही झाला पोलीस, नाही जमलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बजेट, तर मग दुसरा ऑप्शन हा डॉक्टर हा डॉक्टर तुझे डॉक्टर बनण्याचे चान्सेस 99% आहे. हो मला असं वाटते आणि खरंच तू बनतेच बाबू डॉक्टर. कारण शांत आहे, संयमी आहे, तुला विषय समजून घेता येते, त्याच्यामुळे तू डॉक्टर बनतेच. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे बापू रामटेके. एका डोळ्यानं 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यानं किती किलोमीटर दिसेल बाबू? 2 किलोमीटर. बस तुला सत्कारच करतो. कशी घ्यायची येतच होय का कुकडे लेआउट निघला हा? नाही बसू द्या त्याला. ओ डॉक्टर साहेब इकडे या. असं समोर चांगला पोरगा टाळी वाजवा एक वेळा रामटेकेच्या नावाने. बस बेटा असं समोरच बस. बस आणि 1 मिनिट माझ्याकडे पाहिजे आर्यन दादा. बसू द्या थोडं डॉक्टर साहेबाला. आणि 1 मिनिट माझ्याकडे पाहा. तुनं जे उत्तर दिलं का नाही ते उत्तर थोडस चुकलं, हलकस, पण तुझ्या वयाच्या मानानं तुझं उत्तर बरोबर आहे. 5वीतलं पोरगा आहे, यांचा प्रयत्न चांगला आहे म्हणून मी तुला ते भारताचं संविधान दिलं. पण तुझा सत्कार का केला त्याचं कारण सांगतो बेटा. तू चुकला पण घाबरला नाही म्हणून तुला पुस्तक दिलं. पण चुकत कोण नाही? जो चुकत नाही तो माणूसच नाही. हे लेकरं चुकतील तेव्हा शिकतील का नाही? आपले लेकरं जर कुठं चुकत असेल तर आपल्या ज्येष्ठांनी त्यांना समजून सांगणं आवश्यक आहे. त्याने योग्य मार्ग दाखवणं आवश्यक आहे. जसं अनिकेत दादा आणि त्यांची टीम काम करतेच, पण त्यांना मार्गदर्शन या तामगाडके सरांसारखी मंडळी, वाघमारे साहेब आहे, गायकवाड साहेब आहे, अशी ज्येष्ठ मंडळी यांच्या पाठीशी उभी राहते. बरोबर काही चुकलं तर वहाने सर बरोबर सांगतातच. मग नरेश भाऊ बरोबर काही म्हणून मी त्याचा सत्कार केला त्या लेकराचा. आणि त्या पाया काऊन लागलो एवढ्या लोकात त्याचे कारण सांगून देतो बापू. मी तुले पाया लागून एकच विनंती केली का बाबू रामटेके, तू डॉक्टर जरूर बनजो, बनलाच पाहिजे, फक्त डोळ्याचा नको बनजो. नाही तर अर्ध नागपूर भोकणी केल्याशिवाय ना सोडत रे तू. परत असे जोरदार आहे. या कवड्या कड्या माझी लपली ज्योतिबा शिवाजी, ज्योतिबा शिवाजी, ज्योतिबा शिवाजी आहे. फक्त योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. म्हणून लहान लहान लेकरांना शिक्षणाला संस्काराची जोड देणं आवश्यक आहे. कारण या जगामध्ये डॉक्टर बनण्यासाठी कॉलेज आहे, इंजिनियर
इंजिनियर बनण्यासाठी कॉलेज आहे, वकील बनण्यासाठी कॉलेज आहे, शिक्षक बनायचं असेल कॉलेज, पण चांगला माणूस बनायचं असेल तर कोणतं कॉलेज निघालं का? आहे का एखादं कॉलेज? म्हणून शिक्षण आणि त्या शिक्षणाला संस्काराची जोड. नाही तर आज नवीन वर्षातली एक घटना तुम्ही पाहिली असेल. एका इंजिनियर पोरानं आपल्या आई वडिलाची हत्या केली मागच्या वर्षी 1 जानेवारीला. त्या पोराचे वडील MSCB ला होते, लाखो रुपये पगार. त्या पोराची आई हायस्कूल टीचर होती, 80-90 हजार रुपये पगार. आणि पोरगा इंजिनियर. आणि पोराने दारूच्या नशेत मायबापाची हत्या केली, संपवलं. आता त्या घरामध्ये कोणी वडानी होतं का काकू? नाही. सर्व सुशिक्षित होते, शिक्षण होतं, पण त्या शिक्षणाला संस्काराची जोड नव्हती. म्हणून लेकरं सुसंस्कारित घडले पाहिजे. त्याकरता घरातलं वातावरण चांगलं ठेवा. घरातले वाद घरात मिटवा. या लहान लहान लेकराच्या समोर वाद नका करा. हे पोट्टे लय कलाकार आहे. मला तर कधी कधी असं वाटते आता बयाड पोट्टे जन्माली यांनी बंद झाले, कारखाना बंद झालाय तो. हे लहान लहान गोष्टी आहेत पण कामाच्या आहेत. लक्षात घे, लेकरं घडवणं आवश्यक आहे आणि विद्यार्थी घडले पाहिजे. हीच प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेची तळमळ आहे. म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम इथं घडवून आला. आदरणीय दादांचं काम फार मोठं आहे. त्यांच्यावर बोलतो म्हटलं तर रात्र कमी पडते. एवढं प्रचंड मोठं काम अनिकेत दादा कुतरमारे यांचं आहे, जे समाजासाठी निरंतर झटतात. आणि मी कधी अडचणीत आलो, माझ्यावरही कोणतं जर संकट जर आलं तर सगळ्यात पहिले मी फोन अनिकेत दादालेच करतो. एवढा विश्वास मला त्याच्यावर आहे, ते नेहमी माझी मदत करतात. म्हणून माझ्या काकाच्या पोराचं लग्न आहे घरी, काल लग्न झालं, आज रिसेप्शन आहे. पण मी रिसेप्शन मध्ये नाही, तुमच्यासाठी आलो. कारण खुशनसीब है वो जिनको है मिली ये बहार जिंदगी में, हर किसी नहीं मिलता यहाँ जिंदगी में. हर किसी को प्रेम करणारी आणि प्रेम देणारी माणसं आहे. बाबासाहेबांचा विचार देणारी माणसं आहे. आणि या मंडळीची मला साथ मिळते. काकू, मी किती खंजेऱ्या वाजवत असन, मी किती कार्यक्रम करत असन, काही कामाचा नाही नाही. हे खूप झाली भाऊ. आता हे आमची संघटना आहे 4-5 लोकांची, ज्याच्यामुळे माझी किंमत आहे. हा हार्मोनियम वाजून राहिला ना सक्का भाऊ आहे, हा नितीन सूर्यवंशी. इकडे उजवीकडे बसले हे आहे आशिष दादा निलटकर, कबीरपंथी आहेत हे. पण असा सुंदर तबला वाजवता. सेवा सदन हायस्कूलला टीचर आहे. हा इंजिनियर आहे. हे इंजिनियर, हे टीचर. मी म्हणत टीचर फक्त. मी काही रिकामचोट गावाला उपद्रव नाही. आता ज्याने सूत्रसंचालन मोठं जोरदार केलं ती माझी मोठी बहीण आहे शीतलताई गडलिंग. आणि तिच्यासोबत मी आम्ही दोघेही जण बार्टीत काम करतो. दिवसभर शासनाची सेवा करतो आणि रात्री जनतेचं काम करतो. गावागावात जाऊन हा विचार मांडत राहतो. हे मागं बसले हे दीपक दादा नरताम, सुंदर गाणं म्हणतात. हे आपल्या इकडलं पाशिंग, हे तिकडलं पाशिंग आहे. MH32 वर्धा जिल्हा. अशी आमची 4-5 लोकांची संघटना आहे. माझी जे गाडी चालवतात अजय दादा तभाने, त्यांचे धन्यवाद. कारण मला दिवस रात्र ते गाडीत नेतात. एकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, प्रत्येकाचं सहकार्य आहे. आणि आम्हाला जिथं संधी भेटते तिथे मी जातो. उद्या आमचा कार्यक्रम आहे लहरी बाबाच्या स्मृती प्रित्यर्थ, कुठं सातवना भंडारा जिल्ह्यात. रात्री आम्ही रमाई जयंतीच्या निमित्तानं राहुल अमलीकर साहेबांना आमचा दोघाचा कार्यक्रम नांदगाव खंडेश्वर अमरावती जिल्हा. परवा मी तुकडोजी महाराजाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला जेथं बोलवतात तेथं मी जातो. मी कुठेही बजेट बसवतो. लोक कुठं बोलवून याचाही निर्णय राहिला. लोकांना कलाकार. आमचा कार्यक्रम
सोलापूर जिल्ह्यात एका गावात ठेवला होता. काहीच्या निमित्तानं, स्मशान घाटाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. घाटावर कार्यक्रम. बरं, तो घाटावर विसावा नारात का विसावा समजता होता. तुमच्या इकडे विसावा समजते का? तर बोलू नाही तर सिद्धार्थ भाऊ बन सोडले. विसावा राहतील विसावा. सिमेंटचा ओटा राहते, सिमेंटचा ओटा. त्याच्यावर त्याईनं आमचा स्टेज ठेवला. फक्त पेटवाचंच बाकी ठेवलं होतं बोहाऱ्या. ते तर बरे तरी होते. हे नागपूरचे त्याच्याही पेक्षा कलाकार आहे आपले. 15 एप्रिलच्या दिवशी मा कार्यक्रम ठेवला. कुठं? नागपूरमध्ये पागलखान्यात. ते का कार्यक्रम ठेवायची जागा होय? मग तिथं बोलवलं पागलखान्यात कार्यक्रमाला, दुपारच्या टायमाला कार्यक्रम. आणि अशा चेअर टाकल्या बाबा त्याईनं. ठेवला स्टेज, चालू झाला आमचा कार्यक्रम. तर कार्यक्रमाच्या पहिले ते डीन मला भेटले. ते म्हणे, तुषार भाऊ पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे म्हणे असा प्रबोधनाचा, पण काही घाबरायचं नाही म्हणे. म्हणलं साहेब ऐकायला लोक कोणी? म्हणे आपला स्टाफ आहे म्हणे, आणि काही आपले पेशंट आहे म्हणे. म्हणलं आता जे भेटलो तेच पेशंट आहे का जिथं? हो म्हणे तेच आहे म्हणे. ते समोर बसतील म्हणे, तुम्ही तुमचा कार्यक्रम करा म्हणे, टेन्शन घ्यायचं नाही म्हणे. आज जेवढी लोक तुमच्या समोर बसतील हे काही फुल मॅड नाही म्हणे, हे म्हणे हाफ मॅड आहे म्हणे. म्हणजे पुरे पागल नाही म्हणे, हे अर्धे सुधारलेले नाही, अर्धे पागल आहे म्हणे. असे हाफ मॅड लोक तुमच्या समोर राहील म्हणे. म्हणलं ठीक आहे, मग जमते म्हणलं आपल्याला. हाफ मॅड आहे तर जमते. काय कार्यक्रम चालू केला, जशा खंजऱ्या वाजवल्या तसे ते पागल लोक एकमेकाला वाजवायला लागले. कोणी बॉक्सर्स खाजवे, कोणी खुर्च्यास मारून फेके. त्या दिवशी मला समजलं, म्हणलं बापू तुषार हे फुलमॅड परवडले, हे हाफमॅड नाही परवडले. असं समाजाच्या, देशाच्या कामाची माणसं कोण? एक तर पूर्णज्ञानी परवडला किंवा अज्ञानी माणूस परवडला. पण हा जो अर्धज्ञानी असते का नाही, हा सत्यानाश करते. हा घर इकडचंही नाही सांगत, हा विचार आम्ही गावागावात पेरत राहतो की जातो ते पेरीत जातो उचिल्या पिल्यांना चारा. मी वगळवाला, मी वगळवाला, मी वगळवाला, मी वगळवाला. हा विचार आहे संविधानाचा. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करून हे संविधान बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिले. हजारो भाषा, हजारों विधि विधान है, हजारों भाषा, हजारों विधि विधान है, लेकिन जो देश को जोड़े रखता है उसी का नाम भारत का संविधान है. हे संविधान आणि याची गरज आहे. हे संविधान वाचणं जेवढं आवश्यक आहे तेवढं संविधान वाचवणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. संविधान वाचवण्यासाठी, आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी तुम्ही आम्ही जागृत झालो पाहिजे. नाही तर प्रत्येक बाईले वाटते या देशात शिवाजी महाराज जन्माशी आव, बाबासाहेब जन्माशी आव, भगतसिंग जन्माशी आव, बिरसा मुंडा जन्माशी आव, पण आपल्या घरात नाही यावं म्हणते, बाजूच्या घरात या. असं ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता बदलावं लागेल. आपल्या घरातून जे लेकरं आहेत त्यांना समाजासाठी वेळ द्यायला लावा. अशा सामाजिक चळवळीत त्याला सहभागी करा. ही काळाची गरज आहे. संविधान याच्या काळाची गरज आहे. का मानतो मी संविधान? मी आता बसलो होतो, मला इथे जाता जाता एक जण भेटले, म्हणे तुषार भाऊ ते संविधानाची गजल म्हणजा. म्हणून तो विषय आठवला. काय आहे संविधान? काय करते संविधान? तुझे हक्क पाहिजे ते सारी प्रदान करते, जे हक्क पाहिजे ते सारी प्रदान करते. रक्षा तुझी माझी हे संविधान करते. रक्षा तुझी माझी हे संविधान करते. हे हक्क पाहिजे ते सारे
माऊली. दवडीत भागीची चतकोर ही नसुदे, दवडीत भागीची चतकोर ही नसुदे. दवडी समजते तुमच्या इकडं? दवडी 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 विचारलेलं बरं आहे ते. तसं आमच्या इकडली भाषा अलग आहे, तुमच्या इकडलं अलग आहे. मी आनंदन एम एच 49, तुम्ही एम एच 31. फरक पडते का नाही म्हणून विचारलं. पद्धतीत बदल होते, भाषेत बदल होते. तसं आमच्या इकडे नंदनमध्ये लोक माणसाले मेल्यावरच पेटवतात. तुमच्या इकडं कसं सारखंच आहे. दवडी म्हणजे पोळ्या ठेवाची टोपली, बरोबर. काय करते संविधान? एक एक शब्द आहे का? माझी मित्र आहे रमेश दादा बुरबुरे, त्यांनी लिहिलेली ही गझल आहे. 4-5 कडी आहे. मी एकच कळवा आपल्या समोर, वेळ कमी असल्यामुळं. दवडीत भाकरीची चतकोर ही नसुदे, मज पंचशील जगला ऊर्जा प्रदान करता. मज पंचशील जगला ऊर्जा प्रदान करते. जे हात पाहिजे ते सारे प्रदान करते. रक्षा तुझी माझी हे संविधान करते. रक्षा तुझी माझी हे संविधान करते. हे संविधान या मावशी बाबर अजूनही इन्कमिंग चालूच आहे. शेवटचे 2-3-5 मिनिटं राहिले. चालून येऊ का थोडं? जेऊ का थोडा वेळ अजून? तुम्ही तर रातभर न होता की मत बोललं कसून आले का बाहेर? हे कवळ शेवटचा आहे तो मोठं जोरदार आहे. काय करते संविधान? आयुष्यमान करते सधम्मानवाला. आयुष्यमान करते सधम्मानवाला. आयुष्यमान करते सधम्मानवाला. सुटलाच तोल जडता तर सावधान करते. सुटलाच तोल जडता तर सावधान करते. जे हात पाहिजे ते जहार प्रदान करते. रक्षा तुझी माझी हे संविधान करते. रक्षा तुझी माझी हे संविधान करते. ह्या सर्वांनी आवाज भारतीय संविधानाचा विजय असो. सगळ्यांना विजय असो म्हणा. जे विजय असो म्हणणार नाही ते घरी जाऊन बिमार पडो. आवाज ऐकू दे बरं. भारतीय संविधानाचा त्यागमूर्ती माता रमाईंचा. आता कसा वाढला आवाज. लोक कोणाला घाबरत, बिमार पडायलाच घाबरते. पण एक एक माणूस लाख मोलाचा आहे. हे जे शूटिंग घेत आहेत निलेश दादा आहे. टाळी वाजवा एक वेळा यायच्या करता. चळवळीचे कार्यकर्ते येते. हा पान कसं हेलिकॉप्टर हलवल्यासारखं. हा बरोबर लँडिंग करता. नाही तर एक गेलं लँडिंग नाही झालं म्हणून काही सांगता नाही येत. हे कला आहे. प्रत्येकाची कला अलग अलग आहे. आमचे एक आशिष दादा फुल गेलेले आलेले आहेत. गेले का आशिष भाऊ? RTIचे माहिती अधिकारावर फार सुंदर कार्य द्यायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी कार्य आहे. सिद्धार्थ दादा आहेत आमचे पाटील. एक एक माणूस लाख मोलाचा माणूस आहे. आमचे आनंद दादा डेकाटे आलेले आहेत. टाळी वाजवा एक वेळा त्याच्या करता. लोकमतचे पत्रकार. आज फार मोठी न्यूज
देशोन्नतीला लोकमतला आहे, वहाने साहेब आहेत. कारण ही पत्रकार मंडळी, मी याचं खरंच धन्यवाद देतो का तुम्ही पेपरले बातमी छापली. नाही तर हे आपले कार्यक्रम येतोच नाही पेपरले. हे बरोबर येते, ऐश्वर्याला पोरगी झाली पहिल्या पानावर, पंप लुटला दुसऱ्या पानावर, अंगणवाडीची बाई घुगऱ्या खाऊन फुगली तिसऱ्या पानावर, बिबट्या वस्तीत घुसला, आणि रमाई जयंतीचे कार्यक्रम आज संपूर्ण नागपूर शहरात चालू आहे. पण या नागपूर मधल्या या सर्व पत्रकार बांधवांचं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे की त्यांनी हा विषय उचलला आणि आपल्या वृत्तपत्रामध्ये या बातम्या प्रकाशित केल्या. प्रत्येकाचं सहकार्य इथं मिळालेलं आहे. लहान पोरापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत हे जे टीम आहे, हे दिवस रात्र झटणारी टीम आहे. म्हणजे दिवसभर आज हे सर्व देखला एक तरी अंगी तू देखला नाही तर काय फुका जन्मला एक तरी अंगी तू देखला.